राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे विस्तांतर करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील आणि एका योजनेचे लाभार्थी असतील तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून 4 योजनांचे पैसे विस्तांतर व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, आताच काही मिनिटांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे। कारण आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। याच बैठकीमधून पात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे पैसे विस्तांतर करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विम्याचे लाभार्थी असतील, कर्जमाफीचे लाभार्थी असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसांपासून लांबणीवरती चाललेला होता। त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता, पीएम किसानचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता आणि पीक विम्याचा प्रश्न मागच्या 3 वर्षांपासून लांबणीवरती चाललेला होता। परंतु एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जमायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची दिवाळी या ठिकाणी 100% गोड सुद्धा होतच आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, पीएमचा 21 हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये, नमोचा 8 हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, या पीक विम्याचे हेक्टरी 45,000 रुपये कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। आता बघा शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा जो लाभ आहे तर तो लाभ एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सूनच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक संकट ओढवलेलं आहे। खास करून शेतकरी बांधवांचं, विशेषतः शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आम्ही पाहिलेलं आहे। बघा, मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार पसरलेला होता। या मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। याच्यामुळे काय झालेलं आहे की भरपूर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं, भरपूर शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। काही शेतकरी बांधवांच्या शेतातील माती वाहून गेले, काही शेतकरी बांधवांची पिके पिवळी पडली, पिकांना रोगराई सुद्धा तयार झालेली आहे। एकत्रितपणे या सर्व गोष्टींचा विचार करून आताच राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील 2 तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीचा जो लाभ आहे तो सुद्धा वितरित होत आहे। एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी या ठिकाणी गोड होत आहे। कारण आज सकाळी पेपरला बातमी आलेली होती, शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या, तर त्या बैठका संपलेल्या आहेत। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी 4 पद्धतीने गोड होत आहे। बघा, 4 पद्धत म्हणजे पहिली पद्धत नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता, दुसरी पद्धत पीक विम्याचे पैसे, तिसरी पद्धत कर्जमाफी योजना आणि चौथी पद्धत म्हणजे शेतकरी बांधव जर रेशनधारक असतील तर त्यांना या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। एकंदरीत शेतकरी बांधवांना 4 योजनांचे पैसे वाटप होत आहेत। तर या 4 योजनांचे एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे, उद्या पैसे, परवा दिवशी पैसे वाटप होत आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी बघून घेऊया। तत्पूर्वी शेतकरी बांधवांना, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमोचे, पीएमचे, पीक विम्याचे आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित सत्य माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी सर्वात अगोदर येऊन सुद्धा जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना आताच काही मिनिटांपूर्वी काढलेल्या परिपत्रकाच्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही, सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाहीत, सरसकट
सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता पीएमचा 21 हप्ता मिळणार नाही। म्हणजेच राज्य सरकारने सरसकट शब्द काढून टाकलेला आहे। त्या सरसकट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता विस्तार होईल, पीएमचा 21 हप्ता विस्तार होईल, पीक विम्याचे पैसे विस्तार होतील, पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार आहे। बघा एकत्रितपणे सरसकट शब्द काढलेला आहे। जर तुम्ही या ठिकाणी सरसकट शब्द ठेवला तर या ठिकाणी सरसकट सर्वांना याचा लाभ द्यावा लागतो, त्यामुळे सरकारने सरसकट शब्द काढला, त्याऐवजी पात्र शेतकरी असा शब्द या ठिकाणी जोडलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पाहणं काळजीपूर्वक आहे, कारण आतापासून याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत। या बदलांमध्ये जे नियम लावण्यात आलेले आहेत, म्हणजे बदलांनुसार जे नियम लावण्यात आलेले आहेत, त्या जर नियमांमध्ये तुम्ही बसत असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, तर तुम्हाला एकत्रितपणे 4 योजनांचा लाभ घेता येणार आहे। जरी तुम्ही फक्त नमोचे आणि पीएमचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 2 हप्त्यांचे पैसे भेटतील। जर तुम्ही नमो, पीएम आणि पीक विम्याचे लाभार्थी असतील तर तुम्हाला 3 योजनांचे पैसे भेटतील, आणि जर तुम्ही नमो, पीएम, पीक विमा आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 4 योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी अनुदान विस्तार होणार आहे। एकंदरीत तुमची दिवाळी 100% गोड सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो हा निर्णय मागच्या काही दिवसांपूर्वीच घ्यायला पाहिजे होता, कारण सरकारने हा जर निर्णय मागच्या काही महिन्यांपूर्वी घेतलेला असता तर राज्यामध्ये जे शेतकरी बांधवांचा आत्महत्येचं प्रमाण आहे तर ते या ठिकाणी कमी बघायला मिळालेलं असतं। कर्जमाफीचा प्रश्न सुद्धा भरपूर दिवसांपासून लांबणीवरती गेलेला होता, त्यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलेले होते। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून 7 दिवसांचं अन्नत्याग उपोषण करण्यात आलेलं होतं, परंतु खऱ्या अर्थाने त्या अन्नत्याग उपोषणाला त्यासोबत शेतकरी बांधवांनी केलेल्या आंदोलनाला, मोर्चाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण या ठिकाणी कर्जमाफीवरती मोठा निर्णय झालेला आहे। त्यासोबतच पीएम किसानचा 21 हप्ता, नमोचा 8 हप्ता, पीक विम्याचे पैसे हे या ठिकाणी विस्तार व्हायला सुरुवात झालेली आहे। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, बघा नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता, पीक विम्याचे पैसे आज विस्तार होत आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी कर्जमाफी होत नाही। फक्त कर्जमाफीविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला आहे। आणि कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती बघून घेऊयात। एक एक करत आपण संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना माहिती समजेल। बघा कालचा एक व्हिडिओ टाकलेला होता, त्या व्हिडिओच्या खाली भरपूर शेतकरी बांधवांनी कमेंट केलेल्या होत्या की दादा आम्हाला 4 ते 5 मिनिटांमध्ये सर्व माहिती देऊन टाका, परंतु शेतकरी बांधवांना, सर्व शेतकरी बांधवांना 4 ते 5 मिनिटांमध्ये माहिती देणं शक्य होत नसतं, कारण सर्व शेतकरी बांधवांना काही गोष्टी समजावून सांगाव्या लागत असतात। काही शेतकरी बांधवांना एकदा सांगितलं की समजत असतं, परंतु काही शेतकरी बांधवांना एकदा दोनदा सांगितलं त्यानंतर त्यांना सुद्धा समजत असतं। आणि आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की आपण जी पण माहिती सांगत असतो तर ती ऐकणाऱ्याला समजली पाहिजे, आपण काय म्हणतो हे सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यास मदत होईल, कारण आपण या गोष्टींच्या आधारावरती काही गोष्टी ठरवून करत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, थोडासा वेळ जाईल परंतु या ठिकाणी तुमचा 100% फायदा होईल। जर तुम्ही या ठिकाणी आपणवरती विश्वास ठेवत बसला तर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत राहाल आणि या ठिकाणी तुमचा वेळ वायाला जाऊ शकतो, तुमचा डाटा सुद्धा वायाला जाऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपला वेळ वायाला जाऊ नये, आपला डाटा वायाला जाऊ नये, तर लगेच व्हिडिओ पाहता पाहता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पाहता पाहता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। परत तुमच्यापर्यंत हा चॅनल येईल की नाही याची गॅरंटी नसते, त्यामुळे आला चॅनल की लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो हे झालं आपल्या चॅनलचं कौतुक। आता आपण नमोच्या विषयी काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत, पीएमच्या हप्त्याविषयी काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत, पीक विम्याविषयी काय अपडेट आलेले आहे आणि या कर्जमाफीविषयी कोणते अपडेट आलेले आहेत त्याची संपूर्ण सविस्तर अगदी डिटेलमध्ये माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला सत्य माहिती समजत असते। आता बघा शेतकरी बांधवांनो आपण पीक विम्यापासून सुरुवात करूयात। बघा पीक विमा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बघा ज्यावेळेस आपलं नुकसान होत असतं त्यानंतर आपल्या शेतामध्ये पीक
पीक विमा कंपन्यांचे अधिकारी येत असतात, त्यानंतर पिकांचा पंचनामा करत असतात, पर्सेंटेज वाईज आपल्याला या ठिकाणी त्याचा मोबदला मिळत असतो। ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, परंतु तुम्ही विचार केलेला आहे का 2022 मध्ये आपण पंचनामे केलेले होते, ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली होती, त्यानंतर 2023 मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने परत एकदा नुकसान झालं, 24 मध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं। म्हणजे 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांना आपलं नुकसान झालेलं होतं, त्यावेळेस आपण पंचनामे केले, परंतु आपल्या खात्यामध्ये मागच्या 3 वर्षांचा पीक विमा विस्तार झालेला नव्हता, त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये निराशा पसरलेली होती। सरकार या ठिकाणी पैसे लाटत आहे अशा पद्धतीने काही ठिकाणी बोललं जात होतं। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आणि राज्यामध्ये ज्या मान्सूनच्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवलेला होता, शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान केलेलं होतं, तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने दिलासा देण्यासाठी शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे 2022, 2023, 2024 या 3 वर्षांचा पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। त्यावेळेस बघा तुम्ही सुद्धा ऐकलेलं असेल, आपल्या भारताचे कृषी मंत्री, केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून 3 वर्षांचा पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला होता। आता या ठिकाणी दिवाळी समोर आलेली आहे, त्या पार्श्वभूमीवरती पीक विम्याचा दुसरा टप्पा वितरित होत आहे आणि दिवाळी झाल्यानंतर डिसेंबरच्या अगोदर तिसरा टप्पा वितरित होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। तर या पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या पिकांसाठी किती पीक विमा, म्हणजे सोयाबीन असेल, तूर, मूग, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तांदूळ, भात असेल, त्यासोबतच विविध प्रकारचे कारळे असतील, ज्वारी, मका असेल, अशा पद्धतीने 60 पिकांचा पीक विमा वाटप होत आहे। त्यामुळे कोणत्या जरी पिकांचं नुकसान झालेलं असेल तरी पण पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते आपण बघून घेऊया। त्या अगोदर नमोचा ऑटो हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या शेतकरी बांधवांना वाटप होत आहे त्याची माहिती बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांना आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सरासरी 7 हप्ते विस्तार झालेले आहेत, म्हणजे 7 हप्त्यांचे सर्व शेतकरी बांधवांना 14,000 रुपये मिळालेले आहेत। आता तुम्हाला नमोचा ऑटो हप्ता हा 3,000 रुपयाप्रमाणे विस्तार होईल अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु शेतकरी बांधवांना आज ऑफिशियल पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता नमोचा ऑटो हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे वितरित होत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 21 हप्ता सुद्धा 2,000 रुपयाप्रमाणे विस्तार होत आहे। पीएमचा 21 हप्ता, नमोचा ऑटो हप्ता टोटल मिळून 4,000 रुपये कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि या पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। परंतु शेतकरी बांधवांना कर्जमाफीविषयी जी महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट म्हणजे या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी 2018, त्यानंतर 2019, 2020, 21, 22, 23, 24 किंवा 2016-17, 2016 ते 2024 या वर्षांच्या कालावधीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज 1.5 लाखांच्या आतमध्ये असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। कारण निवडणुकीच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री, अगोदर उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करू, कोरा करू, कोरा करू अशा पद्धतीने भाषणाच्या वेळेस त्यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं। परंतु सरकार येऊन आता 1 वर्ष उलटून गेलं तरी पण अद्याप कर्जमाफी झालेली नव्हती, त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटत होतं की ही सरकार फसवणूक करणारं सरकार आहे। तर या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी सरकारने निर्णय घेतला की शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून दिवाळीमध्ये ही कर्जमाफी होणार आहे। परंतु हे कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल, या कर्जमाफीसाठी अटी आणि पात्रता काय लावण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती आपण बघत आहोत। परंतु शेतकरी बांधवांना नमोचा ऑटो हप्ता, पीएमचा 21 हप्ता, त्यासोबत पीक विम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये विस्तार होत आहे ते आपण बघून घेऊया। त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल, तारीख काय जाहीर झालेली आहे, कोणत्या बँकांची कर्जमाफी होईल अशा पद्धतीची माहिती लगेच देणार आहे। बघा शेतकरी बांधवांना परभणी जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा ऑटो हप्ता, पीएमचा 21 हप्ता, पीक विम्याचे पैसे विस्तार होत आहे। त्यानंतर बीड जिल्हा, बघा बीड जिल्हा सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। त्यानंतर अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, रत्नागिरी
रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे। त्यानंतर या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा असेल, त्यासोबत जालना, जळगाव असेल, नंदुरबार असेल, नांदूर असेल, नागपूर असेल अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा पीक विम्याचे पैसे, नमोच्या 8 हप्त्याचे पैसे, पीएमच्या 21 हप्त्याचे पैसे विस्तार होत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या तुम्हाला जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 7वा हप्ता आलेला होता, पीएमचा 20वा हप्ता आलेला होता आणि पीक विम्याचे पैसे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर आलेले होते। त्यामुळे नमोचा 8 हप्ता, पीएमचा 21 हप्ता, पीक विम्याचे पैसे सर्वात अगोदर या प्रमुख जिल्ह्यांमध्ये विस्तार होतील अशा पद्धतीने शक्यता आज शेतकरी बांधवांकडून वर्तवण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिवाळी शेतकरी बांधवांची गोड होणार आहे, तर ही दिवाळी कशा पद्धतीने गोड होणार आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांना, हे कर्जमाफी दिवाळीपर्यंत होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून देण्यात आलेले आहे, परंतु हे कर्जमाफी गरीब शेतकरी बांधवांची होईल, म्हणजेच ज्यांच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला नसेल, ज्यांचे उत्पन्न कमी असेल, जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असतील, ज्यांच्याकडे शेतजमीन कमी असेल अशा शेतकरी बांधवांची दिवाळीपर्यंत कर्जमाफी होऊ शकते अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून वर्तवण्यात आलेले आहे। सर्व हप्त्यांचे पैसे दिवाळीच्या अगोदर विस्तार होतील अशी पण शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। खरंच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, याच्यावरती आपल्या सर्वांचे डोळे या ठिकाणी